सामना चालू होते, पंचांचा इशारा, सामना चालू होते. स्ट्राईकला येतो अभिषेक मांजरेकर आणि पहिला चेंडू गौरवाचा उंच मारलेला हा चेंडू उंचावलेला चेंडू पाहूया. 4 धावांसाठी पहिला चेंडू. एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला अभिच्या बॅटमधून. आपण मागील सामन्यामध्ये पाहिलं असेल अभि पहिल्या चेंडूवर बाद होऊन परत होता, परंतु आता ती चूक करणार नाही. नक्कीच गौरव हा एक मोठा फलंदाज, गोलंदाज आणि तेवढाच चप्पल क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते, परंतु आता क्षेत्ररक्षण करते, गोलंदाजी करते. आणि समोर आहे तो अभिषेक मांजरेकर. नाश्त्यातला होतो सत्यजित पाले. मागील सामन्यामध्ये सामनावीर म्हणून घोषित झालेला. पाहूया पुन्हा एकदा गौरवाचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चकवत जातो. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते, तिसऱ्या धावाचा प्रयत्न होते ते पाहूया, परंतु 2 धावावरती समाधान म्हणतात. आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 6. पहिल्या चेंडूवरती चौकारने गेला होता श्री गणेश, 4 धावाने केला होता आणि पुन्हा एकदा 2 धावा, अशा 6 धावा जमवल्यात अभिषेक यांनी वैयक्तिक आणि आपल्या संघासाठी सुद्धा. पाहूया पुन्हा एकदा गौरवाचा पुढचा चेंडू. अभिषेक सुद्धा बेस तयार. आता कशा प्रकारे खेळून काढतो पाहूया आणि पुन्हा मोठा फटका उंचावलेला चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि सुंदर खेळ. अभिषेक बाद होते, गौरव याला यश मिळतंय. नक्कीच पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या, परंतु तिसऱ्या चेंडूवरती बाद करून तंबूमध्ये परतवलंय गौरव याने. आणि पुन्हा आपल्याला शुभम संतोष गुरुचेला पुन्हा एकदा, जो काल झालेल्या सामन्यामध्ये सुद्धा शुभम आणि गौरव समोर समोर आपल्याला पाहायला मिळाले होते आणि पुन्हा आता पाहायला मिळतात. पाहूया गौरव कशा प्रकारे शुभमला बाद करण्याचा प्रयत्न करतो आणि शुभम गौरवचा चेंडू कशा प्रकारे सीमारेषे पलीकडे टोलवण्याचा प्रयत्न करतो. थोडीशी कानमंत्र होताना शुभम आणि सत्यजित याच्यामध्ये पाहूया, कारण सत्यजित याला या खेळपट्टीचा चांगला अनुभव आणि शुभमला सुद्धा, कारण शुभमचा होम ग्राउंड आहे. पाहूया शुभम तयार. गौरवचा हा चेंडू. शुभम हवेमध्ये बॅट हलवता, मोठा फटका, नक्कीच मोठा फटका, परंतु नैसर्गिक अडचला आणि एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया, परंतु एक जोरदार फटका होता शुभमच्या बॅटमधून निघालेला. गुरुचेरा, ह्या गुरुचेरांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव आपण काल पाहिला होता, शुभम याने सुंदर फटका खेळला होता 4 धावांसाठी, आज सुद्धा तसाच फटका होता, परंतु नैसर्गिक अडचण आणि पुन्हा एकदा. आणि नक्कीच आता मला वाटतं 1 बाउन्स चौकार पाहायला मिळेल आपल्याला. सुपर 6 मारण्याच्या नावामध्ये सुपर 4 मारलाय तो शुभम याने. नक्कीच गौरव चेंडूमध्ये विविधता आणतो खरं, परंतु शुभम तेवढाच हुशार. कारण आपण पाहिलं असेल काल सुद्धा गौरव आणि शुभम यांचा संघर्ष आपण पाहिला आणि आज शुभम त्याच्यावरती हल्ली होतोय आणि पुन्हा मोठा फटका, पुन्हा त्या दिशेने मारला फटका पाहूया आणि पुन्हा 1 बाउन्स चौकार शुभम आपल्या संघासाठी. आणि गौरव समोर मोठं आव्हान उभं करतोय. 3 चेंडू 10 धावा, हा कुठल्या होत्या शुभम यांनी. आणि पहिलं षटक समाप्त होतं. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या आहे ती 16. जबरदस्त आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली. अभिषेक हा बाद होऊन परतला, परंतु शुभम याने त्याची कमी भाषा दिली नाही. सत्यजितला चांगली साथ देण्याचं वचन तो आपल्या कर्णधार मयूर 16 धावसंख्या 16 आहे. पहिलं पॉवर पिचचं षटक समाप्त झालेलं आहे. आता पुढील षटक घेऊन आला तो कौस्तुभ बिबट्या. पाहूया कौस्तुभ याचा चेंडूचा कसा सामना करेल तो सत्यजित. आपण मागील सामन्यामध्ये पाहिलं असेल सत्यजितने 1 सामना जिंकून दिला होता आणि आता तोच प्रयास त्याचा असेल. पाहूया कौस्तुभाचा पुढचा चेंडू आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतलेला चेंडू एसटीच्या मागे 1 धाव पूर्ण होता. दुसरा धावाचा प्रयत्न होता, या दुसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी होतात का, परंतु स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहूया नक्कीच 1 पाऊल मागे राहिलाय आणि सत्यजित बाद होऊन परततोय.
आपण म्हणतोय थांबला तो संपला आणि सत्यजित सत्यजितला आल्यावर एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि सत्यजित जिथे आवश्यकता नसताना 2 धावा घ्यायच्या होत्या पूर्णत्वात गेल्या सुद्धा असत्या, परंतु थांबला तो संपला असं म्हटलं जातं आणि सत्यजितने थोडासा थांबण्याचा प्रयत्न केला आणि नंतर प्रयत्न केला, त्यामुळे धावची 2 सत्यजित परततोय. पाहूया त्याची जागा घेण्यासाठी स्वतः कर्णधार मयूर. नक्कीच सत्यजित जर इथे थांबला असता तर पुढच्या संघावरती थोडंसं दडपण हे पाहायला मिळतं, परंतु सत्यजित आउट झाला. आता मयूर आहे आणि 2 मोठे फलंदाज बाद होऊन परतले सत्यजित आणि अभिषेक मांजरेकर. आता कर्णधार स्वतः मयूर संघ मालक सुद्धा आहेत, ते पाहूया कशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये 16 धावा जमावल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाचा सुरुवातीलाच पाहूया पुन्हा एकदा मयूरसाठी कौस्तुभ. आणि आता हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एकदा पूर्ण करत यशस्वी होत आहेत शुभम आणि मयूर. पाहूया पुन्हा एकदा शुभम आणि आता गेंदबाज कौस्तुभ बिवलकर. पाहूया कौस्तुभाचा पुढचा जोडी शुभमसाठी. शुभम आणि शुभम सुंदर बॅट फिरवली होती, परंतु तेवढाच हुशार गोलंदाज कौस्तुभ. यॉर्कर लिंकचा हा चेंडू खतून मारण्याचा प्रयत्न होता शुभमचा, परंतु असफल प्रयत्न, निर्धाव चेंडू. पाहूया पुन्हा एकदा कौस्तुभ तयार होता. शुभम बॅट उंचावूनच तयारीत असलेला हा शुभम. नक्कीच पुन्हा चेंडू भिरकावला येतो मागच्या दिशेला आणि पाहूया फक्त 2 धावांवरती समाधान मानतात. 2 धावा खात्यामध्ये जमा होतात. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 20. 2 विरोधात मोठमोठ्या गोलंदाजांना विचार करायला भाग पडतो तो हा छोटासा शुभम. आपण पाहिलं असेल एक झुंजार गोपरवाडी संघामध्ये सुद्धा छोटा पॅक मोठा धमाका साहिल खापले, तसाच हा शुभम. संतोष धनावरे आणि पुन्हा त्याच दिशेने फिरवायचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. जर बॅटला जर चेंडू कनेक्ट होतो तर मला वाटतं नक्कीच 4 धावांसाठी चेंडू सीमाच्या पलीकडे आला असता, परंतु निर्धाव चेंडू. खरोखरच मोठे मोठे गोलंदाज या शुभमच्या समोर विचार करतायत की याला चेंडू टाकावा तर कसा, कारण लेफ्ट हँड हा शुभम चांगले फटके खेळून दाखवतोय. पाहूया पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा तसाच खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते का पाहूया. सुंदर थ्रो आपल्याला पाहायला मिळते, परंतु 2 धावा पूर्ण झाल्यात. बरोबरच षटक समाप्तीचा इशारा पंच अभयजी डवले यांचा. दोन षटका अखेरीस धावसंख्या आहे ती 22. 22 फॉर 2 लॉस. रिपीट 11.
पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन आला तो विक्रांत किंगले आणि स्ट्राईकला येतो मयूर. पाहूया मयूर आणि शुभम यांची जोडी. विक्रांतचा पहिला चेंडू आणि मयूर सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या मिडलला न लागलेला हा चेंडू निर्धार चेंडू झाला. पाहूया पुन्हा एकदा विक्रांत विक्रांतचा पुढचा चेंडू मयूरसाठी आणि मयूर रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल बॅटचा काही संपर्क नाही. पुन्हा निर्धाव चेंडू, लगातार 2 चेंडू निर्धाव. पाहूया पुन्हा एकदा तयार होताना मयूर. आणि पुन्हा त्या दिशेने केलेला हा चेंडू एक धाव पूर्ण होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का आपण पाहूया आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव पूर्ण होतो का आपण पाहूया आणि नक्कीच 2 धावा पूर्ण होत आहेत. एक चांगला थ्रो होता, परंतु कनेक्ट झाला नाही आणि 2 धावा पूर्ण झाल्या. त्या 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24. संत गतीने चाललेली धावगती आपल्या संघासाठी चिंताजनक. आणि आता मोठा फटका पाहायला मिळतो मयूराच्या बॅटमधून गेलेला सुपर 6. धावसंख्या भरायला घेते. धावसंख्या होते 34. 30 for 3 लॉस. ऋत्विक 11 या संघाची धावसंख्या आहे. पाहूया पुन्हा एकदा मयूर. आता नक्की मोठे फटके खेळण्याचा विचार असणार, मानस असणार, कारण धावसंख्या अजून तरी मोठी झालेली नाही आणि ती वाढवावी लागेल. लगातार बाहेरून त्यांचे समर्थक, त्यांचे साथीदार त्यांना मोठा फटका खेळण्यामध्ये प्रवृत्त करतात आणि एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले. त्याचबरोबर हा वाईटचा इशारा होता पंच अभयजी ढवळे यांच्याकडून. अवांतर धाव आणि एक चोरटी धाव अशा 2 धावा मिळतात. पाहूया पुन्हा एकदा विक्रम त्याचा पुढचा चेंडू आणि आता तयार आहे तो शुभम. पाहूया या चेंडूवरती मोठा फटका केला शुभमने. हेलिकॉप्टर शॉट म्हणावा लागेल, परंतु झेल भाग होतो शुभम. नक्कीच त्याच्या क्षमतेप्रमाणे हा जो फटका होता तो खूप चांगला होता. थोडीशी ताकद कमी पडली आणि झेल बाद झाला शुभम. नक्कीच त्या ठिकाणी जर हवेची थोडी साथ जर मिळाली असती तर हा चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी बाहेर आला असता, परंतु सुंदर ट्राय केले होते शुभमने. नक्की शुभमसाठी टाळे वाजवून त्याचं मनोबल वाढत आहेत. आणि आता त्याची जागा घेण्यासाठी गेला तो रुपेश किंगले. धावसंख्या आहे 32. 32. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या आहे 32 आणि चौथा गडी बाद होऊन परतलाय. पाहूया रुपेश सुद्धा एक चांगले फटके खेळण्यामध्ये माहिर आहे, परंतु यशस्वी होतो का पाहूया. रुपेशच्या बॅटमध्ये निघालेला हा फटका 1 धाव देऊन जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होतो का पाहूया आणि जवळजवळ दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 34. षटक समाप्त होते. 3 षटकानंतर 34 धावसंख्या आहे.
पाहिलं मागील षटकामध्ये सत्यजित पाले हा धावचीत झाला, रनआउट झाला आणि त्याचाच फायदा हा समोरच्या टीमला झाला. कारण सत्यजित जर आता बिचवरतीच असता तर नक्कीच धावसंख्या ही अजून मोठी झाली असती, अजून वाढली असती, आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु सत्यजित धावचीत झाला आणि धावसंख्या ही मंदावली आणि पुन्हा एकदा चौथ्या षटक हाताळण्यासाठी साहिराज किल्ले मयुरेश तयार साईचा पुढचा चेंडू मयुरेसाठी आणि मयुरेश पाहूया कशा प्रकारे हळूहळू नक्कीच त्याने हा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला. एक धाव पूर्ण होणार आहे, दुसऱ्या धावीचा प्रयत्न असणार आहे, दुसरी धाव नक्कीच पूर्ण होते का पाहूया आणि नक्कीच 2 धावा पूर्ण झाल्यात. आपल्या या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या या तंबूमध्ये आपल्या वाटतगावचे प्रथम नागरिक आपल्या वाटतगावचे सरपंच साहेब यांचं आगमन झालेलं आहे. नक्कीच आपल्या आई रेणुकादेवी क्रिकेट संघ पूर्ण टीम कडून दरम्यान मयूर त्रिफलाची देते, साईला यश मिळते. नक्कीच शेवटची विकेट म्हणजे चांगली विकेट अशी म्हणावी लागेल. मयूर बाद होऊन परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज जातोय ते पाहण्यात येईल. दरम्यान आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब आलेले, त्यांचं पुष्प देऊन महेंद्र दावडे या कमिटीचे सदस्य यांना मी विनंती करतो की पुष्प देऊन त्यांचं अभिनंदन करायचं आहे. कॅमेरामॅन जरा टॉस का बॉक्स इकडे कॅमेरा करायचा. धन्यवाद. दरम्यान सामन्याकडे बोलतो आणि रवी बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही तरी एक छोटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेत. या एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली 37. पाहूया आता रुपेश आणि साई भाऊ आहेत. पाहूया रुपेश साई याचा चेंडू कशा प्रकारे आणि हा चेंडू अवांतर धाव देऊन जातोय. वाईट स्वरूपात एक धाव अतिरिक्त मिळते. पाहूया पुन्हा एकदा साईराज किंगले रुपेश किंगले याच्यासाठी साईचा हा चेंडू रुपेश मोठा पटका उंच वाढलेला पटका पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि सुंदर झेल गौरव याच्या हातामध्ये. नक्कीच गौरव झेल सोडणार नाही कारण एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. मोठा पटका जरूर होता परंतु रुपेशसाठी बाद करण्यात साथ दिली या पटक्याने रुपेशला कारण उंच उडवलेला हा पटका होता. पाहूया रुपेशची जागा घेण्यासाठी पुन्हा एकदा ओम साई सुर्वे रुपेशची जागा घेण्यासाठी जातोय आणि ओम साई सुर्वे हा सुद्धा एक मोठा फलंदाज आहे. पाहूया शिल्लक चेंडू असलेल्या चेंडूमध्ये मोठे मोठे फटके कसे मारतो कारण ओम साईचा कर्णधार त्यांच्या संघाचा कर्णधार कारण ते एक वारी गेला तसा तेव्हा कर्णधार रवी शिगवण हे त्यांच्या बरोबर आहेत, साथीला आहेत. पाहूया साई याचा पुढचा चेंडू ओम साई 38 धावसंख्या आहे. पाहूया पुन्हा एकदा साई आणि साईसाठी चेंडू वाईट होता.
धाव मिळते, परंतु रनआउटच्या स्वरूपात रवींद्र शुभम बाद होऊन परततात. लावा होय खरोखर वाशेल मस्त. पाहूया पुन्हा एकदा साईचा पुढचा चेंडू साईसाठी आणि पाहूया पुन्हा एकदा साई. 2 चेंडू निर्धावने वालेत आणि हा पुलका चेंडू सुद्धा निर्धाव. पाहूया शतक समाप्त होत आहे. पहिली इनिंग समाप्त होते आणि ह्या इनिंग मध्ये 39 धावा जमावल्या त्या पृथ्वी या संघाने आणि 40 धावांचं आव्हान हे फ्रेंड्स खंडाळा या संघासाठी आहे. पाहूया बरोबर आहे. आपण लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर यायचं आहे आणि आपले बॅट्समन मैदानामध्ये पाठवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत ते लवकरात लवकर खेळवायचे आहेत, प्रकाशामध्येच खेळवायचे आहेत. फायनल आपली प्रकाशामध्ये झाला पाहिजे, जेणेकरून आपल्या खेळाचा आनंद हा सर्वांना घेता येईल. दरम्यान दुसरा सेमीफायनलचा सामना प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी 11 संघाची धावसंख्या झाली ती 39 40 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय तो फ्रेंड्स खंडाळा. दरम्यान नरेश धनाडे कुठे असतील त्यांनी पवेलियनमध्ये संपर्क साधायचा आहे. दरम्यान स्ट्राईकवर असेल तो कौस्तुभ, नॉन स्ट्राईकला असेल तो गौरव. दोघंही धडाकेबाज फलंदाज फ्रेंड्स खंडाळा संघासाठी. आणि गोलंदाजीसाठी सज्ज असेल तो अभिषेक मांजरेकर. पंचांच्या डाव्या बाजून मारा करताना अभिषेक.
सामना करतो कौस्तुभ. पहिला चेंडू अभिषेक याचा सामना करतो कौस्तुभ. आता मात्र ही इथे मात्र जोरदार अपील केला परंतु पंच सागर धनावडे यांनी निर्णय फेटाळून लावलाय. अपील फेटाळून लावला आणि इथे निर्धाव चेंडू जातोय. या सामन्यासाठी पंच म्हणून लाभले ते अभय ढवळे सागर धनावडे. पुढील चेंडू अभिषेक याचा सामना करतोय कौस्तुभ. आता मात्र मोठा फटका खेळलाय. चेंडू त्याला सीमारेषे पार येतोय. पहिला षटकार. एक सुंदर फलंदाजीचा नमुना इथे पेश करतोय तो कौस्तुभ. पहिल्या चेंडूवर चांगला समाचार घेतला अभिषेक याचा. नक्कीच आता मात्र प्रेशरवर असेल तो अभिषेक कारण समोर तेवढाच मोठा ताकदीचा फलंदाज कौस्तुभ. पुढील चेंडू अभिषेक याचा पुन्हा एकदा मोठा फटका खेळला आहे. चेंडू जातो सीमारेषे पार. पंचांनी निर्णय द्यायचा आहे आणि इथे चौकार मिळतोय. आणि आतापर्यंत झालेल्या पूर्ण टुर्नामेंटमध्ये कौस्तुभाचे वैयक्तिक 100 धावा पूर्ण झालेत. पुढील चेंडू अभिषेक याचा पुन्हा एकदा सामना करतोय कौस्तुभ. आता मात्र सुंदर कमबॅक केलाय. आता मात्र चेंडू जातो निर्धाव विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. सुंदर फटकेबाजी म्हणावी लागेल कारण कालपासून ही टुर्नामेंट चालू झाले. यामध्ये पुढील चेंडू अभिषेक याचा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. सुंदर कमबॅक केलाय तो अभिषेक याने. पुन्हा एकदा अभिषेक तयार. सामना करतोय कौस्तुभ. पुढील चेंडू आता मात्र मोठा फटका खेळला आहे. चेंडू जातो सीमा पार. चौकार. एक सुंदर फटकेबाजी म्हणावी लागेल कौस्तुभाच्या मार्फत कारण सुंदर तितकाच मोठा ताकदीचा गोलंदाज समोर असताना धावसंख्या झाली ती 14. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली ती 14. 40 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो गौरव. गोलंदाजीसाठी आलाय तो स्वतः कर्णधार मयूर. बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक मिळाले ते गौरव याला. पूर्ण या ग्राउंडचा अभ्यास केलेला हा खेळाडू गौरव धनावडे. पुढील चेंडू मयूर याचा सामना करतोय गौरव. सुंदर हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण होईल. नक्कीच कौस्तुभला स्ट्राईकवर आणण्याचा विचार हा गौरवच्या. एक या धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते 15. पुन्हा एकदा मयूर समोर असेल तो कौस्तुभ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे बीट होतोय. चेंडू जातो निर्धाव. कालपासून चालू झालेली ही टुर्नामेंट यामध्ये सत्यजित पाले स्वतः वैयक्तिक 100 रन क्रॉस केले. त्यानंतर कौस्तुभ बिवलकर त्यांनीही 100 धावा क्रॉस केलेत.
एक उत्तम फलंदाजी बघायला मिळाली या ग्राउंडवर. पुन्हा एकदा पुढील चेंडू सामना करतो कौस्तुभ. आता मात्र मोठा फटका खेळलाय. चेंडू गेला सीमारेषे जवळ. तितकीच सुंदर क्षेत्ररक्षण केलंय तर रुपेश केंद्रे यांच्याकडून 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 या धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्या मात्र पुढे सरकते. 17. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या झाली ती 17. पुन्हा एकदा पुढील चेंडू सामना करतोय कौस्तुभ. आता मात्र फुल्लेंचा चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि आर पार सीमा पार चौकार. पंचांचा 9चा इशारा म्हणजेच या चेंडूवर फ्री हिट. या चेंडूवर 5 धावा मिळाल प्लस 9. पुढील चेंडू मयुरेचा सामना करतो कौस्तुभ आणि पूर्ण समाचार घेतला आहे. चेंडू झाला सीमा पार षटकार. पूर्ण फ्री हिटचा फायदा घेतला आहे. पुन्हा एकदा सामना करतोय कौस्तुभ. समोर असेल तो मयूर. पुन्हा एकदा मोठा फटका मात्र चेंडू खाली कोणीही नाही आणि इथे येतोय चौकार. चार या धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्या मात्र पुढे सरकते. 32 धावा. जिंकण्यासाठी फक्त 8 धावांचं आव्हान. पुढील चेंडू मयूर याचा सामना करतो कौस्तुभ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला हवेमध्ये आणि इथे गचाळ क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण करण्यास यश मिळतंय. दुसऱ्या षटकाअखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 33 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू, 7 धावांची गरज. आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो रवींद्र शिगवण. स्ट्राईकवर असेल पुन्हा एकदा कौस्तुभ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू चालला निर्धाव. अजूनही 11 चेंडू, 7 धावांची गरज. जवळजवळ हा सामना फ्रेंड्स खंडाळा यांच्याकडे झुकलेला दिसतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू चालला सीमा पार. येतोय षटकार. आता मात्र फक्त जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. पुढील चेंडू रवींद्र यांचा. आता रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि येतोय षटकार. आणि नक्कीच फ्रेंड्स खंडाळा संघ हा फायनल मध्ये पुन्हा एकदा दाखल झालाय. मला वाटतं पहिल्या पर्वामध्ये सुद्धा झुंजार धोपटवाडी विरुद्ध फ्रेंड्स खंडाळा हा संघ फायनल मध्ये दाखल झाला होता. सलग दुसऱ्यांदा हे दोन्ही संघ फायनल खेळतायत. झुंजार धोपटवाडी संघाचे कर्णधार प्रभाकर सर धोपट आणि फ्रेंड्स खंडाळा कर्णधार